मग ज्या धर्मामध्ये मूर्ती पूजाच होत नाही, मग त्यांना आमच्या गरब्यांमध्ये नवरात्रीमध्ये येण्याचं त्यांचं काय इंटेन्शन? लव जिहाद सोडून दुसरं काही त्यांच्या मनामध्ये विषय नसतो. गरब्यांमध्ये यायचं, आपली ओळख खोटी सांगायची, बाहेर गरबाच्या बाहेर त्याचं नाव असतो असलम, गरब्यामध्ये आल्यानंतर तो अमर होऊन जातो, आशिष होऊन जातो, आणि मग आमच्या माता भगिनींना चुकीच्या पद्धतीने फसवायचं. लव जिहादचे केसेस तिथून तर तयार होतात. काय रे पिटुकले, तुझ्या बापाने कुठे नवस केलं होतं तुला माहिती आहे का? कुठल्या नवसाला तू पावला आणि नारायण राणेच्या पोटाला जन्मला. आता ते राजकारण तू करतोय, तुला कोणी सांगितलं बोलायला, ते सगळं कळतं आम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू म्हणतोय ना लव जिहाद लव जिहाद, हे आमच्या धर्माची शिकवण नाही आहे. राहिलं गरबा आणि दांड्या खेळायचं विषय, तर आमच्या धर्मामध्ये आमचे धर्मगुरू ज्यांना आम्ही फॉलो करतो, ज्यांना आम्ही मानतो, आणि आमच्या धर्माची शिकवण, तू जे वारंवार म्हणतो ना लव जिहाद, हे आमच्या रक्तात नाही आहे रे. आणि प्रेम करणारे प्रेम करतील, लग्न पण करतील. भाजपमध्ये असे कित्येक नेते आहेत ज्यांनी आपले जावई मुस्लिम केलेत. आधी तो इतिहास काढ. आणि गरबा दांड्या खेळायचा ना खेळायचा ते आम्हाला कळतं. या गोष्टी आमच्या धर्मगुरूंनी, आमच्या नेत्यांनी, आमच्या समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पण आम्हाला सांगितलं आहे की अशा घाण वृत्तीच्या लोकांपासून लांब राहायचं, आणि ज्याचा त्याचा धर्म आहे त्या धर्माचं आचरण, धर्माचं पालन सर्वजण करतात, त्याचा आदर करायचं. उगाच गरबा खेळायला जाऊ नका, दांड्या खेळायला जाऊ नका, तुझ्या बोलण्याची गरज नाही आहे, तेवढं आम्हाला कळतं मुस्लिम समुदायाला. त्याच्यामुळं तुझी शिकवण आणि तू काय बोलतोय याकडे आधी नीट लक्ष दे. समाजामध्ये जातीय द्वेष पसरवण्याचं काम तू करतोय ना, ते कुठेतरी थांबव. हेच नारायण राणेंना मी विनंती करेन, आपल्या पोराकडे लक्ष द्या आणि कुठेतरी याला थांबवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.